गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। अंधेरीतील बारवर छापा, 40 बार गन्स आढळल्या, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू चव्हाण निलंबित। नमस्कार, मी मीनाक्षी घोडके। मुंबईतील अंधेरीतील मरोल भागात स्थित नाईट लव्हर्स ऑर्केस्ट्रा बारवर रविवारी पहाटे मुंबई क्राईम ब्रँच आणि प्रॉपर्टी सेल यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत 40 पेक्षा जास्त बार गर्ल्स बेकायदेशीररित्या नाचताना आणि अश्लील प्रकारच्या कृत्यात गुंतलेली आढळून आली। या प्रकाराची गंभीर दखल घेत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी संबंधित MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू चव्हाण यांना तत्काळ निलंबित केले आहे। काय घडले नेमके? रविवारी पहाटे क्राईम ब्रँच युनिट 2 आणि प्रॉपर्टी सेलने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंधेरीतील नाईट लव्हर्स ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला। बारमध्ये 40हून अधिक बार गर्ल्स अश्लील नृत्य करताना आढळल्या। या बारकडून मिळालेली परवानगी ही केवळ ऑर्केस्ट्रासाठी होती, मात्र प्रत्यक्षात तिथे कायद्याचे उल्लंघनही होत होते। पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई। या बारची जागा MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, त्यामुळे जबाबदारी निश्चित करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू चव्हाण यांना ड्युटीतील हलगर्जीपणासाठी निलंबित करण्यात आले आहे। पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंह दरिया यांनी ही निलंबनाची कारवाई केली असून चव्हाण यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। बार मालकावर गुन्हा दाखल। छाप्यानंतर बार चालवणाऱ्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। संबंधित बारमध्ये कायद्याच्या सर्व निकषांचे उल्लंघन झाले असून संबंधितांनी कोणताही प्रश्नांचा किंवा पोलीस यंत्रणेचा धाक न बाळगता आपला बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम चालवला आहे। प्रशासनाचा स्पष्ट संदेश। ही कारवाई ही दर्शवते की मुंबई पोलीस आता केवळ गुन्हेगारांवरच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या यंत्रणेमध्ये असलेल्या निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कठोर पावले उचलत आहेत। यामुळे इतर पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील आपल्या हद्दीतील बेकायदेशीर कृत्यांकडे डोळेझाक न करता तात्काळ पावले उचलावी लागतील, असा ठाम संदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे।